अरे काढणं आले व्हिडिओ काढणं आपला काय आपलं युट्यूब चॅनल काय हिमांशू मांदाडे बाहेर निघून जाणार तर मग इकडे तिकडे हे का माहिती दे ना रसल वायफर आहे का आता माहित पडेल ना घरला पण बरं झालं नाग आहे ना भाऊ मी काय म्हणतो युगो पाईप बाहेर नाग आहे का शंकर पाईप घेऊ काय नको ना डायरेक्ट काढायचं दिलं दाखवायचं लोकांना आपल्याला हे का भाऊ इथं व्हिडिओ काढताय भाऊली दाखवायचा खेळान तू दाखवताय लोकांना जाते का भाऊ अंदरा बोलत आहे ते भाऊ बोलत आहे तुम्हाला राहू दे आता पहिलेच घेऊन नाही तो काढता बाहेर आला खाली खाली आला तो वजन आलं खाली आला हे आलं भरून घे मुलगा खाली आहे ना ओके लंबा आहे का खूप लंबा आहे खूप लंबा आहे पाहिजे उडी नाही मारली पाहिजे माग उतरलं बहुत लंबा आहे तो खरा लंबा आहे तो पाय ना जो कमी दे बाप त्याच्यात पाणी पण असं नाही ना त्या नाही पाणी सांगतात हो थोडं बहुत ते चिपकून होता ना त्याला पायपामध्ये किती लंबा आहे दोन तर नाही संपला हे लावून घे बरेच जास्त खर्च नाही जास्त खर्च नाही पायपर फक्त एक जॉईंट द्यायला लागेल पायपर कसं दिसते तिकडेच घे ना बाहेरच घे ना चांगला खाता तुझ्या घरचा नाग आहे नाग आहे नाग खाली बघ आपला व्हिडिओ कॉल आणतो का तुम्हाला दाखवायला ठीक आहे सोडते कुठं नाग होता नाग आहे म्हणते नाग नाग आहे नाग आहे नाग आहे 2 महिन्यापूर्वी हा चांगलं झालं ना भूत जण खतरा दूर चालला यायला गेला ना असं तर नाही का आपलं साधं सुद्धा आहे म्हणून नाही दमन नाही नाग आहे तो नाग आहे गहू कलरचा आहे गहू कलरचा टिपके टिपके गहू कलरचा गव्हासारखा बरोबर आहे तोच तो होता मला दिसला होता त्यांची बाबा कधी दिसला होता बापरे किती दिवस झाले 15-20 दिवस झाले म्हणजे तू इथं आपला अंदाज फेल जात नाही भाऊ आपला अंदाज पण होतो भाऊ आपला नाही का गहू कलरचा म्हणून नाही का वेसल बायपास गहू आणि कलर होता आणि मी तिथं बघितलेच मी तुम्हाला जितकं बोलू शकत तितकं दाखवलो पण आता ते मी चांगलाच चालले त्यामुळे मी काही दाखवू शकत नाही आणि आपण ग्राउंडचा रस्ता पकडलेला आहे आता ग्राउंडच जाऊ आपण गुड मॉर्निंग फ्रेंड्स आणि आज आपण बिल गेट्सची बुक वाचत होतो जे सॉफ्टवेअर किंग म्हणतात त्याला आणि मनाला पण पाहिजे जितकं मी जवळपास आत्तापर्यंत 20-30 पेज वाचले असतात ह्या बुकातले तो भाई मला एक समजलं की इतका कामात गुंग राहत हां का त्याचे आईवडील बी परेशान होऊन जाय की हा एकटा रूममध्ये काय काय वाचत राहते कोणते बुकं वाचत राहते त्याला इतका इंटरेस्ट कोणत्याही गोष्टीचा इतकी क्युरोसिटी म्हणू शकते की दिवस होता का रात्र होता आपण तरी टाइम पाहतो तो जेव्हा टाइम पाहायचा तर रात्रीचे 3 वाजून होते तो झोपायचा केव्हा तुम्ही हा विचार करत असाल अशा मुलाला त्याची आई कशी म्हणजे ट्रीट केली असेल विचार करा तो होता इंट्रोवर्ट आणि त्याची आईला वाटे का हे एकटा काहून राहते
हा एकटा काऊन राहते, एक डॉक्टर सायकॅट्रिस्ट. तर सायकॅट्रिस्टने त्याला चेकअप केलं, त्याला काही क्वेश्चन्स विचारले आणि जो सायकॅट्रिस्ट होता तो म्हणे का हा एकदम ठीक आहे, नॉर्मल आहे हा. तर तिच्या आईला तरी डाऊट होई का हा काऊन दुसऱ्या मुलांसोबत खेळत खुदत नाही, हा एकटा काऊन राहते. त्याच्या आईला असं वाटे का हा बिझी राहणार तर कोणासोबत बोलणार झुलणार आणि सगळं होणार. तर त्याला एक स्कूलमध्ये टाकलं आणि जवळपास 7वी 8वी असं. तर अशा स्कूलमध्ये टाकलं की तिथं म्हणजे फिजिकल ॲक्टिव्हिटी जास्त होते. तर हा आणखी कमऱ्यामध्येच राहे एकटाच. आणि त्याला छंद लागला कम्प्युटरचा. आणि कम्प्युटरचा छंद असा लागला याला की जितके जे टीचर होते त्याला जाऊ विचारे का हे कसं, हे कशी कोडिंग हे ते नाही का. तर याचे नाही का 2 मित्र बनले तिथं, केट वसाई आणि पॉल ॲलन नावाचे हे 2 मित्र होते. आणि हे पण त्याच्यावानीच जिनियस, त्याच्यावानीच म्हणजे बिलकुल म्हणजे कम्प्युटर हाती लागला तर कोडिंग चालू. आणि कोडिंग नंतर मग आणखी म्हणजे न्यू सॉफ्टवेअर बनवत आहे, न्यू म्हणजे बहुत काही करून राहिले. तर जो केट होता ते मित्र, तर त्याची डेथ झाली. त्यात बुकात तर तेवढी स्पष्टीकरण नाही लिहून आहे, पण डेथ झाली. आणि तो त्याचा होता बेस्टवाला फ्रेंड. आणि जसं की तुम्हाला माहीत आहे की जसं त्या बेस्ट फ्रेंड होता तर तसा तो पॉल ॲलन म्हणजे अभ्यासाच्यात आणि कम्प्युटरच्या याच्यात तो मित्र होता. तर काय झालं की केट गेला तर जे पॉल ॲलन होता तर तो याचा मित्र बनला. आणि यांनी दोघंच काम करायचे. आणि काही वर्षानंतर तो पण सोडून चालला गेला. डेथ नाही झाली पण तो सोडून चालला गेला. आणि आता मग याच्यानंतर काय झालं मी हे तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये सांगणार. आता मनोज भाऊनं जवळपास 10 राऊंड मारले. तर त्याची हालत बघू शकता तुम्ही. तर का म्हणते मनोज भाऊ, काही वजनमध्ये फरक काही? अरे मन्या बोल रे भावा. तर मन्या बोलला का मेला असं कंडिशन होऊ नये म्हणायची. पुरा दमून अशी प्रकारे बॉडी हलवत आहे मनोज भाऊ. सांगा तुम्हाला तुमच्या ब्लड वेसलमधून पण असं घाम निघून राहिलं का? पूर्ण नसातून निघत आहे. आणि मनोज भाऊ बघू शकता माझा स्टुडंट कमी होऊन राहिला हळूहळू.
आजचा कमी करतो आता. भाऊचा पसीना तुम्ही पाहू शकता आणि टी शर्ट पण ओली.